नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपण बघतो सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 37. यामध्ये आपल्याला बघायचं आहे सरळ व्याज. या अगोदरच्या भागामध्ये आपण बँक किंवा बँकेशी निगडित जी संकल्पना असतात, खाती, वेगवेगळ्या प्रकारची जी खाती असतात ती खाती, बँकेकडे त्या खात्यांमध्ये काय बदल आहे हे सर्व आपण या अगोदरच्या भागामध्ये बघितले. आता बँकेमध्ये आपण काही पैसे ठेवतो किंवा बँकेकडून आपण कर्ज म्हणून काही पैसे घेतो. बँकेकडे आपण जर काही रक्कम ठेव म्हणून ठेवली तर किंवा काही रक्कम कर्ज म्हणून घेतली तर बँक आपल्याला त्याचा मोबदला म्हणून अधिकची रक्कम देते. आणि आपण बँकेकडे ठेव म्हणून ठेवू किंवा बँक आपल्याला रक्कम वापरायला देत असेल कर्ज म्हणून, तर ती एक ठराविक कालावधीसाठी असते. 1 वर्ष असेल, 6 महिने असतील, 3 महिने असतील, 2 वर्ष असतील, 5 वर्ष असतील, 10 वर्ष असतील. तर आपण बँकेमध्ये जी रक्कम ठेव म्हणून ठेवतो किंवा बँकेकडून जी रक्कम कर्ज म्हणून घेतो तिला म्हणतात मुद्दल. तिला काय म्हणतात? मुद्दल. बँकेकडे आपण रक्कम ठेव म्हणून ठेवली, समजा 1 वर्षभर ठेवली, तर बँक आपल्याला त्या रकमेपेक्षा थोडी रक्कम जास्त मिळते. बँकेकडून आपल्याला ती रक्कम जास्त मिळते. जी जास्त मिळते तिला म्हणतात व्याज. जर आपण बँकेकडून कर्ज घेतलं, समजा 10,000 रुपये कर्ज घेतलं, तर बँकेला देताना आपल्याला नुसते 10,000 देऊन चालत नाही, तर आपल्याला आणखी जादाची रक्कम द्यावी लागते. ही जादाची रक्कम जी असते तिला सुद्धा काय म्हणतात? व्याज असं म्हणतात. आणि आपण बँकेमध्ये मुद्दल म्हणून आपण बँकेमध्ये ठेव म्हणून जेव्हा एखादी रक्कम ठेवतो तेव्हा ती एका विशिष्ट कालावधीसाठी असते किंवा बँक आपल्याला जे कर्ज देतं ते कर्जसुद्धा एका विशिष्ट कालावधीसाठी असतं. त्याला म्हणतात मुदत. त्याला म्हणतात मुदत. मुद्दल म्हणजे रक्कम जी आपण बँकेकडे ठेव म्हणून ठेवतो किंवा बँक आपल्याला कर्ज म्हणून देते. व्याज म्हणजे बँक ज्यावेळेस आपण बँकेकडे ठेव म्हणून ठेवतो त्यावेळेस बँक आपल्याला त्या ठेवीपेक्षा जास्त रक्कम देते किंवा जेव्हा आपण कर्ज म्हणून बँकेकडून एखादी ठराविक रक्कम घेतो तेव्हा आपल्याला त्या ठराविक रकमेपेक्षा बँकेला जास्त पैसे द्यावे लागतात. ही जास्त पैसे जे आहेत ते असतं व्याज. आणि हे व्याज जे आहे त्याचा हिशोब जो असतो तो दर शेकडा म्हणजे व्याज जे ठरवलं जातं ते शेकड्यामध्ये टक्केवारीमध्ये ठरवलं जातं, शेकडेवारीमध्ये ठरवलं जातं. मग दर शेकडा याचा अर्थ काय होतो की प्रत्येक 100 रुपयाला एका वर्षाला किती व्याज, किंवा दरवर्षी दर 100 रुपयावर म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयावर व्याज किती असा त्याचा अर्थ होतो. हेच आपल्याला थोडक्यात से असं लिहिता येतं. याचा अर्थ होतो दर शेकडा. आणि मुदत म्हणजे आपण जेवढ्या मुदतीसाठी बँकेकडे ठेव म्हणून ठेवतो किंवा बँक आपल्याला कर्ज जेवढ्या मुदतीसाठी देते ती मुदत असते वर्षामध्ये. 1 वर्ष, 2 वर्ष, समजा 6 महिने असेल तर 1/2 वर्ष किंवा 0.5 वर्ष असं ती वर्षामध्ये धरली जाते. तर असे 3 घटक जे आहेत ते बँकेच्या व्यवहाराला अतिशय महत्त्वाचे असतात: मुद्दल, व्याज आणि मुदत. मग आता या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत बघा. बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला काय म्हणतात? मुद्दल म्हणतात. व्याजाचा दर शेकडा याचा अर्थ दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयांसाठी द्यावयाचे व्याज होय. दर शेकडा याचा अर्थ काय होतो?
प्रत्येक वर्षासाठी 100 रुपयासाठी आपण किती व्याज देतो बँकेला, तो म्हणजे व्याजाचा दर. बँकेत ठेवलेली किंवा बँकेकडून घेतलेली रक्कम ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला म्हणतात मुदत. त्या कालावधीला काय म्हणतात, मुदत असे म्हणतात. आता इथं काही उदाहरणं दिलेली तुम्हाला. ईश्वरीने दर साल दर शेकडा 8 दराने 6 वर्षासाठी बँकेत 50,000 रुपये ठेवले. या उदाहरणावर खाली बाबी लिहायच्या आहेत. मुद्दल किती आहे, 50,000 रुपये. किती रुपये ईश्वरीने किती पैसे ठेवलेले बँकेमध्ये, 50,000 रुपये. तर ही काय झाली, मुद्दल झाली. त्यानंतर दर, व्याजाचा दर दर साल दर शेकडा याने सांगितला जातो. दर साल दर शेकडा 8 दराने म्हणजे व्याजाचा दर 8 आहे. आणि मुदत किती वर्षासाठी ठेवली, 6 वर्षासाठी, म्हणजे 6 वर्ष ही त्याची मुदत झाली. इथंही तसंच येईल. अमितने दर साल दर शेकडा 12 दराने 4 वर्षासाठी बँकेकडून 98,000 रुपये कर्ज घेतले. मग मुद्दल किती होईल, किती कर्ज घेतलं, 98,000 रुपये. दर काय येईल व्याजाचा, दर साल दर शेकडा किती आहे, 12, म्हणजे 12 हा झाला व्याजाचा दर. मुदत वर्षासाठी किती वर्षासाठी ठेवलेली, 4 वर्षासाठी, 4 वर्ष. अशा पद्धतीनं ही जी उदाहरणं ही आपण सोडू शकतो. आता आपल्याला सरळ व्याज कसं काढायचं आहे ते बघायचं आहे. त्यासाठी आपण इथे एक उदाहरण घेऊ. दर साल दर शेकडा 10 दराने 400 रुपयाचे एका वर्षाचे व्याज किती. म्हणजे इथं पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, सोडवा पाहू मधला. दर साल दर शेकडा 10 दराने म्हणजे व्याजाचा दर आहे, व्याजाचा दर आहे दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा 10. त्यानंतर काय, 4,000 रुपयांची म्हणजे 4,000 काय मुद्दल आहे, मुद्दल आहे 4,000 रुपये. आणि त्यानंतर पुढं काय विचारलेलं आहे, एका वर्षाचे व्याज किती म्हणजे मुदत, मुदत किती आहे, एका वर्षाचे म्हणजे 1 वर्ष मुदत आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, 1 वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील. त्या नाही व्याज किती विचारलेलं, 1 वर्षाचे व्याज किती होईल हे विचारलेले. आपण दुसरं उदाहरण बघितलं, पहिलं उदाहरण सोडवतोय, व्याज किती होईल हे आपल्याला विचारलेले. मग आता 4,000 रुपयावरचं व्याज बघा, 100 रुपयावर किती व्याज आहे, 10 रुपये. ₹100 मुद्दलावर व्याज किती आहे, 10 रुपये. आणि मग 4,000 रुपयावरचं व्याज किती आहे ते माहिती आहे का आपल्याला, नाही. मग 4,000 रुपयावरचं व्याज, 4,000 रुपये मुद्दलावरील व्याज X रुपये मानू. 4,000 रुपयावरील 4,000 रुपये मुद्दलावरील व्याज, मुद्दलावरील व्याज X रुपये मानू, व्याज X रुपये मानू. मग आणि व्याज आणि मुद्दल यांचं गुणोत्तर कसं असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे 4,000 रुपयावरचं व्याज किती, X म्हणजे 1/4,000 बरोबर 100 रुपयावरचं व्याज किती झालंय, 10 रुपये. आणि मग या ठिकाणी
हे 4,000 डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे न्यायचे. डाव्या बाजूला ते छेदस्थानी म्हणजे भागिले, उजव्या बाजूला गेल्यानंतर ते काय होईल, अंशस्थानी म्हणजे गुणिले होतील. आणि म्हणून x बरोबर 10 गुणिले 4,000 छेद 100. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले, म्हणजे x बरोबर किती येतात, 400 रुपये. मग आता पहा 4,000 रुपयावरचं व्याज किती होईल, 400 रुपये होईल. म्हणून 4,000 रुपयावरील 1 वर्षाचे व्याज व्याज 400 रुपये होईल. आता दुसरं उदाहरण जे आहे, दुसरं उदाहरण काय आहे पहा. रावसाहेबांनी बँकेकडून 35,000 रुपये कर्ज घेतले. 35,000 रुपये कर्ज घेतले म्हणजे 35,000 काय झाली, मुद्दल झाली. मुद्दल झाली बरोबर 35,000 रुपये. त्यानंतर व्याजाचा दर दर साल दर शेकडा 12% होता. व्याजाचा दर बरोबर 12%. 1 वर्षानंतर त्यांना बँकेत किती पैसे परत करावे लागतील, तर मुदत किती झाली, मग मुदत झाली 1 वर्ष. आणि मग आता आपल्याला 35,000 तर त्या बँकेला किती पैसे परत करावे लागतील, बँकेला जे पैसे परत करायचे ते व्याजासह परत करायचे, म्हणजे 35,000 तर द्यायचेच आहे, पण आणखी त्याच्यामध्ये व्याज सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे बँकेला जी रक्कम द्यायची ती 35,000 आणि व्याज, एवढी रक्कम बँकेला द्यायची. म्हणजे आपल्याला अगोदर व्याज काढावं लागणार आहे. मग आता व्याज काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, आता 35,000वरचं व्याज काढायचं आहे आपल्याला. मग 35,000वरचं व्याज माहीत नाही आहे, म्हणजे 35,000 रुपये मुद्दलावरील व्याज x रुपये मानू. त्यांनी आपल्याला व्याजाचा दर दिलेला आहे, तो किती दिलेला आहे, 12% दिलेला आहे. याचा अर्थ दर साल दर शेकडा 12%, म्हणजे दरवर्षी दर 100 रुपयाला 12 रुपये व्याज आहे. म्हणजे 100 रुपयावरचं व्याज दिलेलं आहे त्यांनी, 100 रुपये मुद्दलावरील व्याज दिलेलं आहे. मुद्दलावरील व्याज किती दिलेलं आहे, ते 12 रुपये आहे. आणि मग या ठिकाणी व्याज आणि मुद्दल यांचं जर गुणोत्तर घेतलं आपण, तर x छेद 35,000 बरोबर 12/100 हे झालं व्याज आणि मुद्दल यांचं गुणोत्तर. आणि मग इथं जर आपण बघितलं, या 35,000 डाव्या बाजूला छेदस्थानी भागिले, उजव्या बाजूला गेल्यानंतर ते गुणिले होतील. म्हणजे x बरोबर 12 गुणिले 35,000 छेद 100. मग हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. मग आता 12ने जर 35,000ला गुणलं तर x बरोबर किती होतील, 12 शून्य शून्य, 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 त्रिक 36, 36 आणि 6 42. किती व्याज झालं, 4200 रुपये व्याज झालं. 12 शून्य शून्य, 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 त्रिक 36, 36 आणि 6 6 12 42, 42 रुपये. म्हणून व्याज झालेलं आहे 4200 रुपये. व्याज बरोबर 4200 रुपये. आता पहा,
रावसाहेबांना बँकेला 1 वर्षांनी पैसे द्यायचे आहेत, म्हणजे बँकेला किती रक्कम परत करावी लागेल? तर बँकेला बँकेस परत करावी लागणारी रक्कम, परत करावी लागणारी रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल किती आहे? 35,000 रुपये अधिक व्याज किती झालेलं आहे? 4200 रुपये झालेलं आहे. बरोबर. मग पहा आता 4200 अधिक 35, 2 0, 2 पुन्हा 2 2, 4 5 9 आणि 3 3, 39,200 रुपये बँकेला परत करावे लागतील. म्हणून रावसाहेबांना 39,200 रुपये बँकेला परत करावे लागतील. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे बँकेचे व्यवहार आहे, हे व्यवहार कसे असतात हे या उदाहरणांवरून लक्षात येते. आता तुम्ही या ठिकाणी असलेले हे तिसरं उदाहरण जे आहे ते सोडवायचं आहे. आपण हे 2 तर सोडवलेलेच आहेत, त्यांचाही तुम्ही पुन्हा प्रयत्न करायचा आहे. आणि दुसरं आणि तिसरं उदाहरण जे आहे ते सारखंच आहे, फक्त फरक एवढाच आहे की इथं कर्ज घेतलं आहे आणि इथं राघवने बँकेमध्ये ठेवलेले मुद्दल फक्त 8,000 रुपये. एवढंच उदाहरण आपल्याला एकदा सोडवायचं आहे. धन्यवाद.